हाय गाईज, मी आपलाच रोहित कातार आणि आपण आज चाललोय पुण्याला. तर एक छोटासा मिनी ब्लॉग तयार करू आपण एक चांगला आज. तर आता आम्ही सध्या मनमाड स्टेशनला आहे. आमची ट्रेन लेट झाली आहे, 7ला होती. तर ती आता 9:30 वाजता येणार आहेत. तर भेटू लवकरच. हॅलो फ्रेंड्स, तर आमची ट्रेन 7:10ला होती. तर ती 9-9:30ला आली आहे इथे मनमाड जंक्शनला. आणि आता आम्ही मनमाड जंक्शनवरून निघलो आहे सगळे. तर थोडी जागा वगैरे आम्हाला भेटली नाही. लय भारी जागा भेटल्या तर आता जागा आम्हाला अशी भेटली, बघून घ्या कशी हाल आहे. हा अभि, हा महेश, हा कार्तिक, हा किरण आणि हा धनु भैया. हा धनु भैया. आमच्या ग्रुपमध्ये सर्वांचा लाडका सूरज भैयाला चांगली जागा भेटली आहे. त्याला बघून घ्या कशी जागा भेटली. हे बघा सूरज भैया एकदम आरामात. हॅलो गाईज, तर आपण आत्ताच पुण्यामध्ये पोहोचलो आहे. जस्ट आत्ताच तुम्ही इथली गर्दी बघू शकता. हे आमचे फ्रेंड कार्तिक. गर्दी बघा, खूपच गर्दी आहे. हॅलो, आता आपण तिकीट काढली. आपल्याला लोणावळा. हॅलो फ्रेंड्स, तर आपण आता इथे लोहगडच्या पायथ्याशी आलो आहे. आत्ताच लोहगडची कमान पार केलीत आणि आता ट्रॅकिंगसाठी आपण चाललो आहे वरती. तर आता आपण जाणार आहे लोहगडवरती. तर फ्रेंड्स, जास्त दूर आहे म्हणे ते लोहगड. तर आपण इथून आता गाडी केली आहे. 100 रुपये सीट. त्यांना 90 म्हणलो म्हणा. 90 म्हटलं जायला, बट ते तयार नाही झालेत. तर 100 रुपये सीटाने जात आता पायथ्यापाशी सोडणार आहेत ते. मग तिथून आपण एखादी रूम बुक करू. नाही, खालीच वाढले, खालीच लावली. मोटरला बस होत्या निळे. तर आपण शेवटी लोहगडच्या पायथ्याशी आलो आहेत. आता आपण लोहगडसाठी ट्रेकिंगसाठी स्टार्ट करणार आहेत थोड्याच वेळात. थोडा नाश्ता वगैरे करून घेऊ, म्हणजे पोटामध्ये काही ना काही राहील. आणि आपल्याला अजून खूप वरती जायचं आहे. तर आता आपण इथे नाश्ता करत आहे सध्या, हॉटेल वगैरे. फ्रेंड्स, तर आपण स्टार्ट केलं आहे पायऱ्या चढण्यासाठी. तर आता आपण वरती चाललो आहे. पायऱ्या त्यांनी सांगितलं की 300+ पायऱ्या आहेत म्हणे. तर आपल्याला जायचं आता वरती. सो लेट्स गो. इथला व्ह्यू सारखा आहे. इथला व्ह्यू बघा. खूप वरती जायचं आपल्याला. त्याला खाली इथला व्ह्यू, इथला गेट, पहिला गेट. तिथून आपलं मध्ये जायचं. गेटमध्ये एंट्री मारल्यानंतर आपल्या इथं 2 तोफ बघायला भेटतात. ते खूप पुरातन काळातले दिसत आहेत. ते हे बघा त्यांचे फोटो. हा एक तोफ, हा गेटमध्ये एंट्री, इथला व्ह्यू. इथे खूप मस्त वाटतंय. इथून आता तोफ बघितला आपण. इथून जस्ट वरती आलो तर इतका मस्त व्ह्यू आहे इथे. खरं लोहगड
बस नाव ऐकलं होतं. आज आलो तर खूप चांगलं वाटलं म्हणजे इथला व्ह्यू बघा मस्त. तर इथला सनसेट व्ह्यू क्लास दिसतो एकदम. अजून खूप वरती जायचं. चला आपले फ्रेंड्स पुढे गेले, आपण पण जाऊ पुढे. आपले सहकारी फ्रेंड्स ग्रुप. फोटोशूट चालू आहे. तर आता इथे समोर आपल्या अभि भैया निघाले, आपले सहकारी मित्र कार्तिक, धनंजय, महेश डेरे, किरण लहान आणि सुरेश बुलबुलेचा फोटोशूट चालू आहे. हे बघा अभि बघा, गर्दी खूप आहे, जास्त गर्दी आहे. चालायला पण जागा नाही. बघू शकता सनकादिक ब्रह्मादिन नारद सारद मेरे दिगपाल जहा कभी कोई न कहीं सके कहते. तर फ्रेंड्स काढलं, गर्दी बघू शकता तुम्ही. इथला व्ह्यू खूप मस्त व्ह्यू आहे. इथे नक्की या, माझं तर म्हणणं इथे नक्कीच या. इथं पुरातन काळातलं धान्य कोटा, त्याच्यात मासे थांबा. इथं पाणी आहे एकदम नितळ. मगर बघू शकता मगर पण आहेत. इथे आपल्याला गायडन्स करताना थोडासा आपला इतिहास. तुम्हाला एक घोड्याची बागा असं बाहेर एवढं मोठं. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे आपल्याला थोडीशी माहिती सांगताना गायडन्स करताना आपले इकडे बघू शकता तुम्ही. हे दुसऱ्या साईडचं हे पाणी इतकं शुद्ध असतं, बट तुम्ही बघू शकता पूर्ण दिसतंय खाली एकदम. तळपा डायरेक्ट दिसते एकदम पूर्ण एकदम शुद्ध पाणी असं म्हणता येईल याला. एक साईडनी आणि चालतं बाया फोन करतो तुम्हाला. हे दुसऱ्या साईडने खूपच शेवटचा दगड पण दिसतो एक खाली. बघितलं का मम्माला कसं पेटून बसलं. आपलेच मित्र मंकी, ते खूप कठीण आहे. चल कार्तिक, तरी आपण वरती जाणारच. तुम्ही बघू शकता खूप पॉईंटला खूप सारे जण थांबतात. तर चालण्यासाठी जागा आहेच नाही. स्लो 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 आपला मित्र परिवार पुढे चालला. हा तिसरा गेट आला आता सध्या. याला नारायण दरवाजा असं म्हणतात. तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता इथे कठीण परिस्थिती आहे. अजून चालूच लागला. आता हा चौथा दरवाजा. तर इथे हा सगळे बसलेले आहेत. डोअरचं नाव हनुमान दरवाजा. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतं हनुमान दरवाजा. सगळे पब्लिक इथे विश्रांसाठी थांबलेत, तुम्ही बघू शकता. आता इथून आपला एक दुसरा रूट स्टार्ट होतो. तर इथून आता आपण इथे आपण वरती आलोयच, बरंच वरती आलोय आपण. तर आता इथला आपण व्ह्यू बघणार आहे लवकरच.
इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेत. आता इथला व्ह्यू आपण लवकरच बघणार. ते वॉचमन भैया पण सुरक्षेसाठी आपल्या. इथला व्ह्यू खूप बघण्यासारखा आहे, तुम्ही बघू शकता. इथे खूप गर्दी झाली. तिथे गायडन्स सांगतात गायडन्स. तर हे बघा, आपण तिथून खालून आलो आहेत, पूर्ण खालून इथपर्यंत. खूप छान व्ह्यू आहेत, खूप बघण्यासारखा आहे. एकदा नक्कीच या. पुढे चाललं, इथे सुद्धा एक मोठा तोफ आहे बघण्यासारखा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे पण 3 तोफ ठेवलेत. खूप छान व्ह्यू आहेत. खरंच खूप म्हणजे खूप चांगला आहे. नक्कीच बघा इथे येऊन एकदा तरी, इथे आलेच पाहिजे. अजून आपल्याला तिथे जायचं आहे त्या टेकड्यावर, तर तुम्ही बघू शकता. ते माशा बघा तुम्ही. चिलप्पी की माशाची प्रजाती पण कळली. खाणार आहे चिलप्पी, वाढत नाही ते जास्त. ते बघण्यासाठी मंडळी पण जमलीत. मंडळी जमली, आपलीच मंडळी. मावळे म्हण ना त्यापेक्षा. तुम्ही पुढे चाललो आपण. असं एक हेरायचं, त्याच्यात बरोबर ते बिमून ते काढायचे, त्याच्यात इकडं कुठेतरी असं हे काही तर आपल्याच कार्तिकबाईन आपल्याला याची माहिती सांगितली या लॉकचा. मग इथे लॉक म्हणजे ही भुयारघराचा लॉक असतो. म्हणजे इथं काही दगड वगैरे टाकला ना तर ऑटोमॅटिक भुयारघर खुलतं, असं कार्तिक भाऊचं म्हणणं आहे. आपण आता सध्या भुयारघरात जाणार आहोत किंवा बघणार आहोत भुयारघर कसं असतं. तर भीती वाटते भुयारघरात जाण्यासाठी. हे भुयारघरामध्ये बघू शकता तुम्ही, कार्तिक भाऊचं म्हणणं आहे आवाज येतोय काहीतरी नक्कीच पुरातन काळातलं काहीतरी असेल. भुयारघर आहे दुसरं. तुम्ही बघू शकता इथे पाणी जमा करते. इथे नक्कीच जेव्हा किल्ल्यावर कोणी अटॅक करत असेल किंवा काही झालं असेल आपत्कालीन, तेव्हा हा डोअरचा वापर केला जात असेल. त्यालाच भुयारघर म्हणतो आपल्या इकडे. आता भुयारघर बघितलं तर आता आपण हा एक मार्ग आहे, तर आपण बघूया. फ्लॅश लावा ना. हे काय अशी गड्डी सगळे बंद तिथपर्यंत आहे बरं कधी. चल बघा. अरे ती समोर पण होती, ती भाकरी करायची वाटते. हे कोणालाच माहित नाही काय अभिजित भैया म्हणताय माहिती आहे. भाकरी करायची. अभिजित भैयाचं म्हणणं आहे की हे भाकरी बनवण्यासाठी, म्हणजे आपल्याला सध्या आपण त्याला किचन बोलतो, तेच भाकरी बनवण्यासाठी यूज केला जातो, त्याला म्हणतात किचन. इथे पण एक मार्ग आहे. इथे काहीतरी इन्स्ट्रुमेंट ठेवलेत त्यांनी सध्या. अरे ते पाट आहे त्या. पार्ट आहे. अरे इन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. हा एक गुफा एक गुफा जर बाहेर आलो गुफामधून तर आपण इकडचा व्ह्यू बघा. इथं एवढ्या जोरात वारा चालू आहे. इथला व्ह्यू बघून घ्या तुम्ही. हे बघा, एवढा वारा चालू आहे इथे. खूप जास्त वारा चालू आहे. जिथं आलो तिथं आपला स्टार्टिंग पॉईंट. आता आपण तिथून पुढे चाललोय. आपल्याला तुम्हाला सांगितलं आपल्या वरती जायचंय. तिथं पण एक गुफा दिसते, गुफामध्ये आपण जाऊयात.
इथे मंदिर आहेत. अभि भैया फ्लॅश लावा ना. तुळजाभवानी माताचं मंदिर आहे. आताच भैयाने सांगितलं. आपण दर्शन घेऊया. अभि भैया, धनु भैया, इकडे चल ना पहिले. इकडे बघू ना. तर फ्लॅश लावा तुम्ही. फ्लॅशमध्ये पण खूप कमी दिसते. खूप अंधार आहे इथे. खूप देवीचं मंदिर आहे. तर आपण बघूयात. तुळजाभवानी माताचं मंदिर आहे. तरी ते नक्की या एकदा तरी. इथे साईडला लगेच गुफा आहे. अभि भैया बघतात की नेमकं काय आहे इथे. देवी माता इथे कोरलेलीत म्हणे. असं दिसत नाहीये. म्हणजे इथे बसण्याचं स्थान असेल देवी माताचं. इथे तुळजाभवानी माताचं मंदिर आहे. आणि यालाच दुसरं नाव दिलंय ते म्हणजे लक्ष्मी कोटी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. आपण घोषणा दिल्या तर आपल्याला आपले मित्र भेटायला आलेत लगेच. राम भक्त बोला जय श्रीराम. जय श्रीराम. घोषणा देऊन पुढे निघालोत. असं कधी झालंच नाही पाहिजे. आपण आपल्या फॉर्टवर आलो, लोहगड फॉर्ट, आणि आपण घोषणा नाही दिली. तर बघा आपण वरती आलोय. जिथं आपल्याला यायचं होतं तिथं थोडंच बाकी आता. फक्त इथपर्यंत जायला आपल्याला. आपण सगळ्यात वरती आलोय आता सध्या. तर अजून आपल्याला तिथे जायचं आहे. फ्रेंड्स, आपण आपल्या टॉपमोस्टला आलो. तर तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू कसा बघा तुम्ही. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता. आपण आलोच आत्ता. इथे महादेवाचं मंदिर आहे. व्ह्यू एक तलाव दिसतोय तिकडे. एक तळ आहे. तर हे आपण तळ बघू शकता. आपण तिथे जवळ जाऊच, पण दुरून पण बघून घ्या. तुम्ही हा तलाव इथून जवळून बघू शकता. आपण मध्ये चाललोय तलावामध्ये. खूप सुंदर असं आहे. आपले अभिजित भाऊ. असा हा तलाव आहे. छोटासा तळ. याला तळच म्हणता येईल, तलाव तर नाही. हे बाय आपले मित्रमंडळी. हे बाय दगडफेक करतात. फ्रेंड्स, आपल्या ब्लॉगचा आजचा जो मेन हेतू होता आपण त्याकडे वळलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता तो व्ह्यू. आपण तिथे लवकरच जाणार आहोत. तिथला व्ह्यू बघून घ्या. तर तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू. आपल्याला अजून तिथपर्यंत जायचं. आपला आजचा मेन हेतू तोच आहे. तर आपले भाऊ श्रावणीवाले तिकडे. तर तुम्ही रस्ता बघू शकता इथला. आता इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर आपल्याला पण इकडे जायचं आहे. तर इथून बघू शकता. तर इथे खूपच चालण्यासाठी आहे तिथे. खूपच कठीण रस्ता. थोडा विश्रांती. तर इथे हळू चालायचं कधी पण अशा वेळेस.
अगं तर नाही वाढवणार आहे. ते काय म्हणले माहिती आहे का? ते काय म्हणले माहिती आहे का? खूपच कठीण रस्ता फ्रेंड्स, दूर जायचं आपल्याला. आजचा आपला हेतू जो आहे तिथे आपण चाललोय सध्या, तुम्ही बघू शकता. होऊ शकता इथून वरतून या साईडनी रस्ता यायचा थोडा अवघड आहे. तर भाऊ खूपच बेकार रस्ता आहे, खूपच हार्ड आहे, कठीण रस्ता. तर तुम्ही बघू शकता. मी इथनं आलोय आणि आता यांची हाल झालीत वरती. तुम्हाला दाखवतो यांची हाल. यांची हाल बघा. खूप कठीण रस्ता बघून घ्या. तर आपण चालूया पुढे आता आपल्या मार्गावर. आपले मित्र दुसऱ्या रस्त्याने आलेत, पलीकडनं थोडंसं दुरून आलेत या रस्त्याने, छोटा रस्ता. तर मित्रांनो, आपण आजच्या व्लॉगचा जो मेन पॉईंट आहे ना, आपण तिथे आलो आहे सध्या. तर तुम्ही बघा इथला व्ह्यू कसा दिसतो. तर बघा इथला व्ह्यू, लोहगड किल्ला आपल्या लोणावळ्याजवळ. तर इथला आपले छत्रपती शिवाजी महाराज, तर इथल्या कणाकणात, तर इथला असा व्ह्यू आहे. आणि हा आपला ब्लॉगचा मेन पॉईंट आहे जो आपल्याला करायचा होता इथे. तो मेन पॉईंट इथे हाच आहे. इथपर्यंत आपल्याला यायचं होतं. आता इथे आपण थोडा वेळ बसू, थोडंसं रिलॅक्स वगैरे हो, आणि इथून थोड्याच वेळात आपण निघून जाऊ. तर बघून, तर तुम्हाला एकदा इथला व्ह्यू दाखवून देतो खालचा वगैरे, तुम्ही बघून घ्या.